त्या आपलं पर्सेंटेज चॅप्टर झालाय ना? झालाय ना? रेशो आणि प्रपोर्शन नाही झाला ते. बघा जनरली एक ते टेबलचे क्वेश्चन असतात. हां ते ते एक सुटतात जरा. हां त्याच्यानंतर जे कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे आहेत ते शेवट ठेवायचे. त्याच्यानंतर तुमचे ते प्लस ते पॉईंट नाही का नंबर सिस्टीमचे फक्त ते तसले तसे पटपट करून घे. आणि पार्टनरशिप वगैरे तुम्ही करू शकता. पार्टनरशिप होते किंवा टाइम अँड वर्क वगैरे असे जे आहेत ना सिंपल सिंपल ते करू शकता पटपट. हं? पण हे जे शेवटी कसं आहे आपल्या याच्यावर बघायचं की आपला कुठला स्ट्रेंथ पॉईंट आहे आणि कुठला वीक पॉईंट जर स्ट्रॉंग असेल तर त्याच्यावरती पटपट करून घे असं करायचं. हां हा नाहीत होत ते तेवढे. त्याच प्रश्नामध्ये तुम्ही लेटले गेला असेल 22-23 आसपास सुरुवातीला है ना. सगळे होत नाही. हा 2 होते. हा 2ला चालू आहे. 2ला चालू आहे 2 ते 4. हा हा वाजले ना चालू झालं. काय बोल ना. जनरली ते सिम्प्लिफिकेशनचे वगैरे गणित असतात ना ते तिथे मिस्टेक नाही करायची कारण ते हातचे मार्क असतात. हा कारण की आपण काही गडबडीत त्याच्यात देखील कधी कधी मिस्टेक करतो. ते हक्काचे मार्क असतात कारण की कधी कधी टाइम अँड वर्क वरचे देखील जे एक्झाम्पल असतात ते खूप कॉम्प्लिकेटेड असे जातात कारण की कधी कधी हिडन इन्फॉर्मेशन दिली असते किंवा त्याच्यामध्ये मल्टिपल व्हेरिएशन करता येतात त्यांना असं. सिम्प्लिफिकेशनची गणित कधी चुकवायची नाहीत.
आता रेशिओ आणि प्रपोर्शन. तर याच्यामध्ये पहिल्यांदा यायचं बेसिक. आता रेशिओ म्हणजे कसं घेतो आपण, एक्स अपॉन वाय. आता प्रपोर्शन, आता जनरली मी फोर्थ प्रोपोर्शनल वरून आपण बघू. फोर्थ प्रोपोर्शनल म्हणजे कसं असतं, जर तुमचं ए एस टू बी सी एस टू डी असेल तर काय, डी इज फोर्थ प्रोपोर्शनल ऑफ ए बी अँड सी. म्हणजे डी हा ए बी सीचा फोर्थ प्रोपोर्शनल आहे. आणि थर्ड प्रोपोर्शनल कसं असेल मग, ए बी आणि बी सी असेल, सी इज थर्ड प्रोपोर्शनल ऑफ ए अँड बी. मीन प्रोपोर्शनल कसं असतं, मीन प्रोपोर्शनल इज इक्वल टू अंडर रूट ए इंटू बी. म्हणजे काय काय देताना म्हणजे, आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू देतील किंवा काय काय करतील की फाइंड द रेशिओ अँड पुढे जाऊन त्याचा मीन प्रोपोर्शनल काय असेल त्याचा असं विचारतील. त्याच्यानंतर कंपाऊंडेड रेशिओ कसा असतो, जर समजा ए अपॉन बी सी अपॉन डी आणि ई अपॉन एफ असेल, तर ए इंटू सी इंटू ई डिवायडेड बाय बी इंटू डी इंटू एफ हा कंपाऊंडेड रेशिओ. हा डुप्लिकेट रेशिओ, डुप्लिकेट रेशिओ म्हणजे जर तुमचा एक्स अपॉन वाय असेल, त्याचा डुप्लिकेट रेशिओ काय असणार आहे, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर सब डुप्लिकेट रेशिओ, जर तुमचा एक्स अपॉन वाय रेशिओ असेल, त्याचा सब डुप्लिकेट रेशिओ एक्स अपॉन वाय असेल. ट्रिप्लिकेट रेशिओ कसा असेल, एक्स अपॉन वाय तर एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब. त्याच्यानंतर सब ट्रिप्लिकेट रेशिओ कसा असेल, एक्स अपॉन वाय जर असेल तर तुमचं इथं काय असणार मग, क्यूब रूट असणार. आता कॉम्पेनंट आणि डिव्हिडेंड हे आपण शिकलेलो आहे ना पहिलं. कसं असतं, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल, तर ए प्लस बी डिवायडेड बाय ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी डिवायडेड बाय सी मायनस डी. काढा ही व्हॅल्यू. टू एस टू वन ना. बघा, if 10% of x is equal to 20% of y, then find x upon y. म्हणजे आपण कसं म्हणणार, 10% ऑफ एक्स इज इक्वल टू 20% ऑफ वाय. म्हणजे काय, 10/100 इंटू एक्स इज इक्वल टू 20/y, 20/100 इंटू वाय. 100 कॅन्सल, म्हणजे 10x इज इक्वल टू 20y. एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 20/10 इज इक्वल टू 2:1. बरोबर आहे, 2:1 आलं. ओके.
5:1 आलं. 5:1 आलं का नाही उत्तर? 5:1. हा मग आता त्यांनी क्वेश्चन काय दिले आपल्याला? मॅन स्पेंड 500 इन बाईंग 12 टेबल्स अँड चेअर. हा म्हणजे एकत्रितरित्या टेबल आणि चेअर ह्या दोघांची संख्या 12. हा बरोबर. द कॉस्ट ऑफ वन टेबल, वन टेबलची कॉस्ट दिली 50 आणि एका चेअरची किती दिली 40. तर आपल्याला रेशिओ ऑफ चेअर्स अँड टेबल परचेस त्यांची काढायची. मग आपण याचं बायफ्रिकेशन करू. हे जे 12 आहेत ना त्याचं बायफ्रिकेशन करू. तर एक्स कशाला म्हणू आपण? चेअरला. मग इथं टेबलची संख्या किती होईल? 12 मायनस एक्स बरोबर आहे. आता ही जी दिलेली आहे ती टोटल ह्या दोघांवरती मिळून झालेला खर्च आहे ना दोन्हीचा. मग मी बरोबर 500 लिहितो. बरोबर. आता इथं काय येईल मला पहिल्यांदा कसं मांडावं लागेल मला? एक्स इंटू किती घ्यावं लागेल? 40. बरोबर आहे. प्लस पुढे 12 मायनस एक्स इंटू 50. बरोबर आहे. हं? मग हे किती होईल? 40x प्लस 12×5 = 60. 600 मायनस 50x इज इक्वल टू 500. आता हे 40x मायनस 50x किती होईल? हे मायनस 10x. 600 मायनस 10x इज इक्वल टू 500. मग हे 500 अलीकडे घेतलं. म्हणजे हे किती होईल? 600 मायनस 500 इज इक्वल टू 10x. मग एक्स एक्स इज इक्वल टू किती? हां, एक्स इज इक्वल टू 10. मग एक्सची व्हॅल्यू जर 10 आली इथं तर टेबल किती आले? आपला रेशिओ कशा कशाचा विचारलाय? चेअर अपॉन टेबल. चेअर किती? 10 म्हणजे 5:1. बरोबर आहे. तुम्ही कसं करत होता? काय? आता हे सिंपल आहे. नाईन. ओके 9. बरोबर. बघा 7/8 इज इक्वल टू 17.5 डिवायडेड बाय 22.5. अशा वेळेस काय करा? डायरेक्ट पॉईंट घालून टाकू आपण. हं? हां, 7/x इज इक्वल टू 175 डिवायडेड बाय 225. आता इथं 25 बघायला लावलं किती येते? 25×7 बरोबर आणि 9. मग एक्स इज इक्वल टू 7 × 9 डिवायडेड बाय 7. एक्स इज इक्वल टू 9. हे सिंपल होतं.
टू हां बघा 20% ऑफ पी प्लस क्यू. मग हे 20% ऑफ पी प्लस क्यू इज इक्वल टू 50% ऑफ पी मायनस क्यू. मग हे 100 जातं कॅन्सल म्हणून डायरेक्ट आपण 20 घेऊ. पी प्लस क्यू इज इक्वल टू 50 इंटू पी मायनस क्यू. मग हे कसं होईल 20p प्लस 20q इज इक्वल टू 50p मायनस 50q. मग काय होईल हे अलीकडे आल्यानंतर 70q इज इक्वल टू 30p. p बाय क्यू इज इक्वल टू 7/3. एवढं चालतं ना 7/3. ओके 7/3. आता यायचं का नाही कळलं म्हणून म्हटलं होतं. इफ 30% ऑफ ए इज इक्वल टू 0.25 ऑफ बी इज इक्वल टू 1/5 ऑफ सी. हां म्हणजे 30% ऑफ ए इज इक्वल 0.25 ऑफ बी इज इक्वल टू 1/5 ऑफ सी. तर ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस इज इक्वल टू के मानून चालायचं. म्हणजे ह्याचं कसं होईल 30/100 इंटू ए इज इक्वल टू 25/100. बरोबर ना इथे 0.25 आहे म्हणून इंटू बी इज इक्वल टू 1/5 ऑफ सी इज इक्वल टू के. मग एची व्हॅल्यू काय होईल 100/30 इंटू के. बीची व्हॅल्यू काय होईल 100/25 इंटू के. आणि सीची व्हॅल्यू काय येईल 5 येईल. हां म्हणजे हे पलीकडे चालेल नेलं. हां याचं किती होईल मग हे ए इज इक्वल टू 10/3 बी इज इक्वल टू 4 बरोबर. सी इज इक्वल टू 5. मग आता त्यांनी काय सांगितले रेशिओ घ्यायला सांगितले ए बी सी. आता रेशिओ घेऊ शकता तुम्ही ए एस टू बी एस टू सी. एची किती आहे 10/3. बीची किती आहे 4 आणि सीची किती आहे 5. बरोबर. माझं छेद समान करण्यासाठी आपण 3 न मल्टिप्लाय म्हणजे किती येईल 10 12 15. 10:12:15. ह्यांनी बरोबर दिलं 10:12:15. येऊ नेक्स्ट.
इक्वेशन सॉल्व करायचं ना. हां. नाही बा ट्राय करा की. थ्री बाय वन आणि 1/2. म्हणजे 3/2 2/3 आहे का नीट चेक करा बरं थोडंसं. 3/2 2/3 असेल असं माझा अंदाज आहे. कुठं कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली बरोबर. दोन आले ना. किती आले? 1/2 3. बघा. 2x² - 7xy + 3y² = 0. मग अशा वेळेस काय करतो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 आले. हां. +6 त्याचे फॅक्टर कसे होणार? -6 - 1 म्हणजे 2x² - 6xy xy + 3y² = 0. बरोबर ना. आता ह्या दोघांमधून कॉमन काय काढलं? 2x काढलं. x - 3y. हां. इथे x - 3y राहण्यासाठी काय होईल? -y काढावं लागेल. = 0. मग काय होईल हे? 2x - 3 2x - y = 0. आणि दुसरं काय राहील? x - 3y = 0. मग 2x = y. x/y = 1/2. बरोबर आहे. आणि इथे काय x = 3y. x/y = 3/1. 3/1 बरोबर आहे. 3/1 काढा.
कंपोनेंट नाही, त्याला एक वेगळी मेथड आहे. हां, ए एस टू बी एस टू सी एस टू डी. हां, हे काढायचे. पहिल्या रेशोमध्ये ए आणि बीचा रेशो काय आहे? 3:4. बी आणि सीचं काय आहे? 5:7. सी एस टू डी एस किती आहे? 8:9. बरं, इथे काय करायचं? हा 4 आहे ना, पुढच्या सगळ्याला लिहायचं. म्हणजे हं? काय केलं लक्षात घ्या. हा 5 आहे, ह्या साईडला लिहायचा. इथे 5. हा 7 आहे, इथे लिहिला. हा 8 आहे इथे, आणि इथे लिहिला. बरोबर. परत काय करायचं? हे तिघांचं उभं मल्टिप्लिकेशन करायचं. किती येते? 8×45 120. 120 याचे किती येईल? 160. याचे किती येईल? 8×7 = 56. 56 × 4 200. 224. 224 याचे किती होईल? 212. आता करायचं काय? आपल्याला काय काय चाललं? ए बी सी डी तर मिळाला आपला रेशिओ. हां, मग आता फक्त ए आणि बी. बघा, ए एस टू बी किती येईल? ए किती आलाय आपला? 120/160. 4×12 4×16. बी एस टू सी. बी किती आलाय आपला? 100. हां, नाही, आता आपल्याला काय काढायचंय अजून? बी एस टू डी. ए एस टू बी नाही, आपल्याला पहिला काय होतं? ए एस टू सी काढायचा होता. मग आता हे रेशिओ काढा, ए एस टू सी आणि ए एस टू बी. ठीक आहे, सिंपल आहे आता.
16:28 A:/C आलं. हां, A:/D 40:40 63. ओके. A:/D. ओके. आणि ABCD. 30:40:56 बरोबर आहे. हां, म्हणजे आता कसं A:/B:/C:/D किती आलं? 30:40:63 आणि A:/D किती आला? 10:21. त्याच्यानंतर B:/D 20:63. 40:63 आणि त्याच्यानंतर ना A:/C 15:28. फक्त हे लक्षात ठेवायचं बरं का, मांडलंय कसं ते. हा, हे पण असं काढायचं, पण त्याच्या आधी आपल्याला सिंपल करून घ्यावं लागेल हे. हा, मी एक फक्त A:/B कसं येईल ते दाखवतो. म्हणजे बघा आपल्याला काय दिले, A:/B किती दिलेलं आहे? A:/B इज इक्वल टू 2/9 डिवायडेड बाय 1:7 ना. तर मग याचं कसं होईल, 2 × 7 डिवायडेड बाय 9 म्हणजे 14/9 आलं. असं स्वरूपात करा. असं स्वरूपात करा. हा, ते डबल डॉट.
ही 112. बघा आता A:B काढला आपण. B:C. ते रेशो दिलाय 2/7 5/14. म्हणजे कसं होईल 2 × 14 / 5 × 7. 7 2 14 म्हणजे 4/5. हां, त्याच्यानंतर ना D:C 7/10 3/5 म्हणजे 7 × 5 / 3 × 10. हां, 5 2 10 म्हणजे 7/6. बरोबर. म्हणजे याचं उलट जर केलं C:D तर 6/7. आता सिंपल आपलं A, B, C आणि D. A:B मध्ये किती आहे 14:9. B:C मध्ये 4:5. C:D मध्ये आता याच्यामध्ये मिस्टेक एकच होऊ शकते की मुलं इथं D:C असेल आणि इथं मांडताना डायरेक्ट उलट मांडू शकतो. इथे किती लिहिणार? हां, इथे नाही, इथे ओके, इथे ओके 6 4. याचं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा डायरेक्ट असं करायचं 6. हां, 9 × 4 × 6. बरोबर ना? हां, डायरेक्ट येऊन जाते 9 × 5 × 7. मग आता याच्यातनं कितीनं भाग जातोय 3 भाग जातोय 3 2 6. हां, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9. हां, 6 दोन्हीकडे आपण मग इथे 6 कुठे 3 न काय. हां, ह्याच्यात होय. ह्याच्यात मी ह्याला घालवला कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी. म्हणजे याला 6ला घालवला तरी चालतोय, पण मी याला घालवला की मोठी होते ना. मग 14 28 28 दोन्ही 56. 3 चौक 12 12 सक 3 पाहिजे 15 15 सक 90 आणि 15 15 7 5 वर्ष. एवढं चालेल ना. हे दोन पद्धतीने सॉल्व्ह करता येतं.
1/11 का 11/1? हा, 1/11 का 11/1 बघा. m/n रेस टू 2. एक मेथड काय, सरळ आपलं रेशो एम ची व्हॅल्यू काय होईल घ्यायची, 3 घ्यायची डायरेक्ट. n इज इक्वल टू 2 घ्यायची. हा, डायरेक्ट घ्यायची. 4m प्लस 5n डिवायडेड बाय 4m मायनस 5n. म्हणजे किती होईल, 4 इंटू 3 प्लस 5 इंटू 2 डिवायडेड बाय 4 इंटू 3 मायनस 5 इंटू 2. 4 12 आणि 10 22. बरोबर. 12 वजा 10 2 म्हणजे 11/. दुसरं काय की ह्या इक्वेशनला n न डिव्हाइड करायचं. म्हणजे काय होईल, 4 इंटू m/n प्लस 5 डिवायडेड बाय 4 इंटू m/n मायनस 5. मग आता m/n किती आहे आपल्याला दिलेली व्हॅल्यू, 3/2 प्लस 5 डिवायडेड बाय 4 इंटू 3/2 मायनस 5. बेदुनी 4 6 5 11. बेदुनी 4 6 वजा 5 1. हां, बाय. कसं केले, 2x प्लस 3y डिवायडेड बाय 3x प्लस 5y इज इक्वल टू 18/29. आता फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं ना, म्हणजे 29 दुनी 58. हां, 87y इज इक्वल टू 90y. मग 4x इज इक्वल टू 3y. x आपण y इज इक्वल टू 3/4. x आपण y इज इक्वल टू 3/4. त्याच्यावर x आणि y ची व्हॅल्यू काढा की पहिल्या याच्यावर. हां, डायरेक्ट घ्यायचं, एक्सच्या ठिकाणी x ठेवायचं, y.
132 भागिले 117. काय करणे, 370 आणि 316 म्हणले. बघू. बघा, x प्लस वाय डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7x3. 3x प्लस 3y 7x मायनस 7y म्हणजे 4x इज इक्वल टू 10y. हा, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 10/4 म्हणजे 5/2 म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. एक्स किती आहे आपला 5, 5चा क्यूब प्लस 2चा क्यूब डिवायडेड बाय 5चा क्यूब मायनस 2चा क्यूब. 5चा क्यूब किती 125 प्लस 8, 125 वजा 8 133 भागिले 117 एक्स अपॉन वाय. बरोबर आहे. ते चालेल, थांबू आपण इथं.